नमस्कार रसिक वाचक मंडळींनो, कसे आहात? मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज तिसरा रविवार. या रविवारी आपण सगळे भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण वैदिक संस्कृतीबद्दल माहिती घेणार आहोत. वैदिक संस्कृती अंदाजे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 या काळात हडप्पा संस्कृतीच्या समाप्तीनंतर आणि इंडो आर्यन लोकांच्या उत्तर भारतात आगमनानंतर विकसित झाली. या काळात ऋग्वेदासारखे वैदिक साहित्य निर्मिती झाली, ज्यातून या संस्कृतीची माहिती मिळते. कालावधी आणि पार्श्वभूमी. 1500 ईसापूर्वी इंडो आर्यन भाषा बोलणाऱ्या लोकांच्या इंडो इराणी प्रदेशातून वायव्य भारतात आगमन झाले. म्हणून ही संस्कृती आर्यांनी सुरू केली असं म्हटले जाते, ज्याचा मूळ अर्थ आहे उदात्त. या संस्कृतीचा पाया वेद या पवित्र ग्रंथामध्ये आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ असून तो याच काळात रचला गेला. वैदिक साहित्याचे महत्त्व. ज्ञान आणि परंपरा. वेदांमध्ये आध्यात्मिक ज्ञान होते, ते तोंडी पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवले गेले. या संस्कृतीचे मुख्य साहित्य वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे यासारख्या वैदिक साहित्यातून उपलब्ध आहेत. या संस्कृतीवर आर्य लोकांचा मोठा प्रभाव होता. त्यांची भाषा संस्कृत होती. संस्कृती ही संस्कृती पितृसत्ताक स्वरूपाची होती. वर्णव्यवस्था हे या समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, ज्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. वैदिक संस्कृतीचे महत्त्व. वैदिक संस्कृतीने भारतीय उपखंडात आणि विशेषतः गंगेच्या मैदानी प्रदेशात संस्कृतीचा विकास केला. या संस्कृतीने शिक्षण, वास्तुकला, संगीत, नृत्य, आरोग्य व्यवस्था यासारख्या विविध क्षेत्रात मनुष्याचा पूर्ण क्षमतेचा विकास करण्यावर भर दिला. प्रारंभिक वैदिक काळ किंवा ऋग्वेदिक काळात धर्म साधा होता. लोक नैसर्गिक शक्तींची पूजा करत होते. आकाश, सूर्य, चंद्र, मेघगर्जना, वारा, पहाट आणि वायू यासारख्या देवतांची स्तुती करण्यात वैदिक लोक स्तोत्र रचत होते आणि पशूचा बळी देत होते. ऋग्वेदिक लोक एकूण 33 देवदेवतांची पूजा करत होते. या देवदेवतांची विभागणी पार्थिव, आकाशीय आणि हवाई अशा 3 श्रेणीमध्ये करण्यात आली होती. लोक कर्मावर विश्वास ठेवत होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा किंवा बक्षीस मिळते अशी त्यांची धारणा होती. या काळात पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचा सिद्धांत योग्यरित्या तयार झाला नव्हता. ही कल्पना खूपच अस्पष्ट होती. त्यांचा असा विश्वास होता की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा तिचा आत्मा पितृलोकी किंवा पितृभूमी मध्ये जातो. यमाला आत्मा प्राप्त झाला की तो एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार बक्षीस देतो किंवा शिक्षा देतो. ऋग्वेदिक लोकांनी अनुसरण केलेला धर्म म्हणजे निसर्गाच्या शक्तींची पूजा करणे आणि यज्ञ अर्पण करणे हा हिंदू धर्माचा पाया होता. सुरुवातीच्या वैदिक काळात लोक नैसर्गिक शक्तींच्या पूजा करीत. त्यांचा असा विश्वास होता, देव
मानव जातीला आशीर्वाद आणि शिक्षा देतो. देवतांचे प्रकार. पार्थिव देवता. अग्नी, सोम, बृहस्पती, पृथ्वी ही पार्थिव देवतांची स्वरूपे होती. हवाई देवता. रुद्र, वायू, इंद्र, मरुत, पर्जन्य हे हवाई देवता म्हणून ओळखले जात असत. आकाशीय देवता. वरुण, दैयू, सूर्य, सावित्री, मित्र, विष्णू, अश्विन, उषा, पुषा हे आकाशीय देवतांमध्ये मोडत असत. आकाशातील देवांना धुष्टान म्हणून ओळखले जात. सुरुवातीच्या काळात इंद्र हा सर्वात महत्वाचा देव होता. त्याला अनेक नावे होती. त्याला समर्पित अशी 250 स्तोत्रे होती. दुसरा महत्वाचा देव अग्नी होता. अग्नीला एकूण 200 स्तोत्रे समर्पित आहेत. अग्नीला त्याच्या आणि देवांच्या मधला मानत होते. त्यांचा असा विश्वास होता की त्यांनी अग्नीला दिलेले नैवेद्य धुराच्या रूपात देवांना प्रसारित केले जाते. तिसरा महत्वाचा देव वरुण होता. तो विश्वातील सर्व कल्पांचे नियमन करतो असे मानले जाईल. इतर देवता. रुद्र हा प्राण्यांचा देव. धौस सर्वात जुना देव. यम मृत्यूचा देव. अश्विन तारुण्य, अनैतिकता आणि आरोग्याचा देव. अदिती देवांची आई. सिंधू नदीची देवी. सुरुवातीच्या वैदिक लोकांनी कोणतेही मंदिर किंवा तीर्थस्थान बांधले नाही, कारण ते मूर्तीपूजेवर विश्वास ठेवीत नसत. त्यांचा सर्व विश्वास कर्माच्या संकल्पनेवर आधारित होता. पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण वैदिक संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. तर भेटूया महिन्याच्या 3ऱ्या रविवारी.